नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 जून 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण राष्ट्रीय आणीबाणी, लोकसभा अध्यक्ष, इंडियन स्टेट अँड बांगलादेश, ह्यूमन राईट्स यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे किंवा पहिली न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। आणीबाणीच्या निषेधाचा अचानक प्रस्ताव, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये काँग्रेस आणि BJP यांच्यामध्ये जे काही घटना आणि घटनेचं संरक्षण आहे या संदर्भात वाद प्रतिवाद होताना आपल्याला दिसत आहेत। मग या ठिकाणी जे काही नवीन लोकसभा आहे त्या लोकसभेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी BJP कडून आणीबाणीच्या निषेधार्थ अचानक प्रस्ताव मांडण्यात आला आणि एकूण त्या संदर्भात त्या प्रकारची ती या ठिकाणी न्यूज आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची जरी नसली तरी या ठिकाणी जी काही राष्ट्रीय आणीबाणी आहे त्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। चला तर यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 नुसार या ठिकाणी राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात। त्याचबरोबर कलम 356 नुसार या ठिकाणी राष्ट्रपती राज्यामध्ये आणीबाणी घोषित करू शकतात, म्हणजेच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू करू शकतात। त्याचबरोबर कलम 360 च्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते आणि कलम 368 जे आहे ते घटना दुरुस्ती संदर्भात आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 नुसार राष्ट्रपतीकडून घोषित केली जाऊ शकते, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया प्रश्न क्रमांक 2। राष्ट्रीय आणीबाणी घोषित कोणत्या आधारावर केली जाऊ शकते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। जर तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी घोषित करायची असेल तर त्यासाठी नेमकं कारण काय असलं पाहिजे असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। यामध्ये पर्याय A युद्ध, B बाह्य आक्रमण एक्सटर्नल ॲग्रेशन, C सशस्त्र बंड आणि D वरील सर्व। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय D वरील सर्व। जर भारताचे इतर देशासोबत युद्ध असेल, जर इतर देशाने भारतावर आक्रमण केलं असेल किंवा देशामध्ये सशस्त्र बंड जर झाला असेल तर अशा या तिन्ही परिस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपतीकडून कलम 352 च्या अंतर्गत या ठिकाणी घोषित केली जाऊ शकते, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य पर्याय राहील D वरील सर्व बरोबर। पुढे इन डिटेलमध्ये या ठिकाणी मित्रांनो जी काही राष्ट्रीय आणीबाणी आहे आणि त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्यांची चर्चा करूया। या ठिकाणी आपल्या राज्यघटनेच्या कलम 352 नुसार या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपतीकडून घोषित केली जाऊ शकते, हे या ठिकाणी आपण प्रश्नामध्येच पाहितले आहे। जी काही घोषणा आहे राष्ट्रीय आणीबाणीचा तिचा आधार जर पाहितला युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र बंड हे असलेले दिसतात। 44व्या घटना दुरुस्तीनुसार आंतरिक गोंधळ हा जो शब्द आहे तो वगळून त्या ठिकाणी सशस्त्र विद्रोह किंवा सशस्त्र बंड हा शब्द टाकण्यात आला, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याला या ठिकाणी तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आणीबाणीची घोषणा ही राष्ट्रपतीकडून केली जाते आणि या ठिकाणी एकदा का राष्ट्रपतीने आणीबाणीची घोषणा केली तर संसदेचे जे काय दोन्ही सभागृह आहेत त्या दोन्ही सभागृहाकडून 1 महिन्याच्या आत त्या राष्ट्रीय आणीबाणीला किंवा आणीबाणीची जी काही घोषणा आहे तिला मान्यता घेतली गेली पाहिजे, हेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मग जी काही मंजुरी आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून ती मंजुरी घेण्यासाठी संसदेचे जे काही उपस्थित सदस्य असतील या सदस्यापैकी 2/3 सदस्यांनी या ठिकाणी आणीबाणीच्या फेवरमध्ये किंवा आणीबाणी लागू केली जावी यासाठी जर मतदान केलं तर या ठिकाणी ती जी आणीबाणी आहे ती पुढे कंटिन्यू केली जाते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। एकदा का राष्ट्रीय आणीबाणी 1 महिन्याच्या आत मंजूर केली की प्रत्येक 6 महिन्यांनी या ठिकाणी संसदेची मान्यता घ्यावी लागते आणि अशा प्रकारे
अनिश्चित काळासाठी म्हणजे कितीही काळासाठी या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी लागू राहू शकते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रत्येक 6 महिन्यांनी या ठिकाणी संसदेची मान्यता घ्यावी लागेल। मग अशा प्रकारे अनिश्चित कालावधीसाठी ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती चालू राहू शकते। आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे। जी काही नॅशनल इमर्जन्सी आणि राज्यघटना त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे कलम आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। कलम 19 च्या अंतर्गत जे काही मूलभूत अधिकार या ठिकाणी नागरिकांना देण्यात आले आहेत ते या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर आपोआप ते रद्द होतात, हे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर कलम 353 च्या अंतर्गत केंद्र आणि राज्यामध्ये जे काही आर्थिक संसाधनांचे जे काही वितरण आहे त्यामध्येही बदल केला जाऊ शकते। फॉर एक्झाम्पल एकूण आर्थिक संसाधनाच्या 100% 50% फंड राज्याला जाईल आणि 50% फंड केंद्र सरकारला जाईल, अशा प्रकारची अगोदरची तरतूद होती। मग ही जी तरतूद आहे यामध्ये बदल केला जाऊ शकतो। या ठिकाणी केंद्र सरकार सर्वचे सर्व फंड स्वतःकडे ठेवू शकतं, अशा प्रकारचे बदल या ठिकाणी केले जाऊ शकतात। आणि जी काही राष्ट्रपतीकडून राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे ती केव्हाही राष्ट्रपती या ठिकाणी मागे घेऊ शकतात, हाही पॉइंट तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा आहे, ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भारतीय घटना दुरुस्ती 38 नुसार या ठिकाणी जी काही राष्ट्रीय आणीबाणी आहे ती न्यायिक पुनर्विलोकनापासून मुक्त घोषित करण्यात आली होती। म्हणजे या ठिकाणी एकदा का संसदेकडून राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेली की त्या ठिकाणी न्यायालयामध्ये कसल्याही प्रकारची केस दाखल केली जाऊ शकत नाही किंवा न्यायालयाकडून त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्क्रुटिनी केली जाऊ शकत नाही, अशा प्रकारची तरतूद भारतीय राज्यघटना दुरुस्ती 38 नुसार करण्यात आली होती। परंतु पुढे 44व्या घटना दुरुस्तीनुसार ती जी दुरुस्ती आहे ती रद्द करण्यात आली होती, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ज्या काही आतापर्यंत आपल्या देशामध्ये 3 नॅशनल इमर्जन्सीज किंवा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे त्यामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी ही या ठिकाणी मित्रांनो 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये जे काही युद्ध झालं त्या युद्धादरम्यान करण्यात आली होती। त्यानंतर दुसरी आणीबाणी आपण 1971 साली भारत पाकिस्तान युद्धादरम्यान या ठिकाणी घोषित केली होती आणि तिसरी आणीबाणी 1975 साली राजकीय संकटाच्या काळामध्ये घोषित करण्यात आली होती। म्हणजे आतापर्यंत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये एकूण 3 वेळा नॅशनल इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राज्याचे कार्यकारी अधिकार हे या ठिकाणी राष्ट्रपतीकडे येतात, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारस या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी राष्ट्रपतींना आवश्यक असते। म्हणजेच राष्ट्रपती या ठिकाणी वाटेल तेव्हा या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकत नाही। जर राष्ट्रपतींना या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये तशा प्रकारची शिफारस लागते। केवळ पंतप्रधान म्हटले की चला राष्ट्रीय आणीबाणी घोषित करा, तर मग अशा स्थितीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित होऊ शकत नाही। त्या ठिकाणी लेखी स्वरूपात लागतं तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, या पॉइंटला तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी जो काही आणीबाणीचा कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये जो काही लोकसभेचा कार्यकाळ असतो तो मित्रांनो या ठिकाणी 1 वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो। म्हणजे जो काही आपली लोकसभा आहे तिचा कार्यकाळ 5 वर्ष असतो, यामध्ये 1 वर्षाची वाढ म्हणजे एकूण 6 वर्षासाठी या ठिकाणी लोकसभेचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो। राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये कलम 20 आणि कलम 21 च्या अंतर्गत येणारे जे काही मूलभूत अधिकार आहेत ते रद्द होत नाहीत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जसे की आपण डिस्कस केली की कलम 19 च्या अंतर्गत येणारे जे काही मूलभूत अधिकार आहेत फंडामेंटल राईट्स आहेत, जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होते ते आपोआप रद्द होतात। परंतु कलम 20 आणि कलम 21 च्या अंतर्गत येणारे जे काही मूलभूत अधिकार आहेत ते या ठिकाणी रद्द होत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय राष्ट्रीय आणीबाणी का जाहीर केली याचा आढावा घेऊ शकते आणि जर वाटलं की या ठिकाणी चुकीच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे तर या ठिकाणी ती रद्द करण्याचे निकाल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रभावामुळे जे काही केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण करू शकतं आणि जे काही संघ राज्य व्यवस्था सध्या आहे ती या ठिकाणी निलंबितही करू शकते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि जे काही राज्य सरकारांचे कार्य आहेत ते केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या कालावधीमध्ये केले जातात,
हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू करू शकते, तशा प्रकारचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं, जे की या ठिकाणी घटना दुरुस्ती 38 नुसार रद्द करण्यात आलं होतं, परंतु पुढे घटना दुरुस्ती 44 नुसार ते या ठिकाणी न्यायालयांचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला होता। हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी लोकसभा अध्यक्षासंदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची फेरनिवड, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर भारतामध्ये एनडीएचं सरकार आलं, मग या ठिकाणी जी काही नवीन लोकसभा आहे त्या लोकसभेच्या अध्यक्षपदी या ठिकाणी एका व्यक्तीची निवड करण्यात आली। त्या व्यक्तीचं नाव आहे ओम बिर्ला, म्हणजेच या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष लोकसभा सभापती म्हणून या ठिकाणी ओम बिर्ला यांची फेरनिवड झाली आहे। याच्या अगोदरही या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी काम पाहिले आहे, असा एकूण या न्यूजचा संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। सरळ या न्यूजवर आधारित प्रश्न पाहूया। लोकसभेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले सभापती कोण, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बलराम जाखड हे लोकसभेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले सभापती आहेत आणि ते किती काळासाठी लोकसभेचे अध्यक्ष होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4। पक्षांतर विरोधी कायदा लागू झाला तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? पक्षांतर बंदी विरोधी कायदा लागू झाला तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून रबी रे यांनी कार्य केलं होतं। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की मित्रांनो या ठिकाणी एमपीएससी आणि यूपीएससी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना गृहीत धरून या ठिकाणी आपण फ्रेम केलेले आहेत। सरळ प्रश्न पाहूया, जो की मित्रांनो इंडियन स्टेट आणि बांगलादेश संदर्भात आहे। प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट शेअर बॉर्डर विथ बांगलादेश? खालीलपैकी कोणते राज्य हे बांगलादेश सोबत त्यांची सीमा शेअर करतात, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी मित्रांनो साईडला तुम्ही मॅप पाहू शकताय आणि त्या मॅपच्या आधारावर या ठिकाणी या प्रश्नाचं आपण उत्तरही देऊ शकतो। या ठिकाणी हा जो पोर्शन तुम्ही या ठिकाणी पाहत आहात हा पोर्शन आहे बांगलादेश या देशाचा आहे। या ठिकाणी भारताच्या बांगलादेश चहूबाजूंनी भारताने व्यापलेला आहे। या ठिकाणी वेस्ट बेंगाल या राज्याची सीमा बांगलादेश या राज्याला लागून आहे, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। त्यानंतर आसाम या राज्याची सीमा या ठिकाणी बांगलादेश या राज्याला आहे, त्याचबरोबर मेघालय या राज्याची सीमा लागून आहे। त्यानंतर त्रिपुरा आणि या ठिकाणी मिझोरम या राज्याची सीमा बांगलादेश या राज्याला लागून तुम्ही पाहू शकताय। तर अशा प्रकारे एकूण 5 राज्यांची सीमा या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे। यामध्ये 1 नंबर वेस्ट बेंगॉल, नंबर 2 आसाम, नंबर 3 मेघालया, नंबर 4 वर या ठिकाणी त्रिपुरा आणि नंबर 5 मिझोरम असे या ठिकाणी बांगलादेश सोबत भारताचे जे काही राज्य आहे ते सीमा साझा करतात। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी ह्यूमन राईट्स संदर्भात आहे। या ठिकाणी सरळ प्रश्नामध्ये तुम्हाला ह्यूमन राईट्स म्हणजे काय किंवा ह्यूमन राईट्सची जी काही डेफिनेशन आहे ती विचारण्यात आलेली आहे। प्रश्न पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिफाइन्स ह्यूमन राईट? जे काही मानवी अधिकार आहेत याची योग्य व्याख्या खालीलपैकी कोणती आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर प्रश्न क्रमांक 7चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। इनहेरंट राईट पोजेस बाय ऑल इंडिव्हिज्युअल बेस्ड ऑन देअर ह्युमॅनिटी। माणुसकीच्या आधारावर जे सर्व मानवांना अधिकार भेटतात त्यांना या ठिकाणी आपण ह्यूमन राईट्स असं म्हणतात। म्हणजेच एखादी व्यक्ती मनुष्य म्हणून जन्माला आली आणि मनुष्य म्हणून जन्माला एखादी व्यक्ती आल्यानंतर त्याला जे अधिकार भेटतात त्याला या ठिकाणी आपण ह्यूमन राईट्स असे म्हणतो। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 27 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याचीही PDF त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।